मला अजूनही कळत नाहीये की मी नेहाशी बोलावं की नाही. नाही बोललो तर परत समीर सगळा वेगळा अर्थ काढेल की माझं प्रेम आहे तिच्यावर. अरे यार, नाही, मला नाही वाटत मी तिच्याशी बोलू शकेन. फक्त 3 तास राहिलेत नेहाशी बोलायला. अरे तू कुठे निघालास? मी तुझ्यासाठी आले इथे. माझ्यासाठी? काय ना, माझा एक मित्र आहे, त्याला माझ्याशी बोलायचंय, पण कामामुळे मी त्याला वेळच देऊ शकत नाही. आता जर मी लवकरात लवकर त्याच्याशी नाही बोलले ना तर तो चिडेल, रुसेल आणि परीसारखी कट्टी करेल. त्याआधी आपण बोलूया. या. बस. फोन दे तुझा. हं? फोन दे तुझा. मी माझ्याकडे ठेवते. आता आपल्या दोघांना कोणी डिस्टर्ब नाही करणार. बोल. कसं आहे नेहा, बोल आता, उगाच भाव नको खाऊस. बरं मला सांग, तू पुढचा काय विचार केलायस? पुढचं बघू. काही दिवस, 2-3 महिने दोन्ही काम करते. पैशांची सोय झाली की मग. नाही नाही, तसं नाही. म्हणजे लाईफ मध्ये पुढे काय करायचा विचार केलायस? लाईफ मध्ये पुढे काय करणार आहे? अचानक लाईफचा प्रश्न? काय विचार? काय नेहा, मला असं वाटतं की तू पुन्हा एकदा लग्नाचा विचार कर. काय? हो, आणि मला असंही वाटतं की तुझ्यासाठी परांजपे योग्य पर्याय आहे. तू ऐकतेस ना मी काय बोलतोय? हो, मी ऐकतेय आणि मी समजून घेण्याचा प्रयत्न पण करते की हे सगळं अचानक तू का बोलतोयस. काय चाललंय? काय म्हणजे मुळात तुला कशाला हवाय नको त्या गोष्टी? मी तुझा मित्र नाहीये. मला असं नाही वाटू शकत की तू पुन्हा लग्न करावं. नाही, वाटू शकतं, वाटूच शकतं, पण अचानक आणि परांजपे. पण मला योग्य वाटलं म्हणून मी बोललो. आजपर्यंत मी तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये कधी लुडबुड केली नाहीये, पण आज जर का मी हे बोलतोय तर त्यामागे काहीतरी कारण असेल ना. मी काहीतरी विचार करून बोलत असेल, असं नाही वाटत तुला? नेहा, काका काकू काही बोलले का? त्याचा इथे काय संबंध? काका काकू काही बोलले का तुझ्याशी? नेहा, मलाही असं वाटतं की तू परत लग्न करावं. म्हणजे काका काकू बोलले? हे बघ नेहा, प्लीज तू चिडू नकोस. प्लीज शांतपणे ऐकून तरी घे. बस आधी 2 मिनिटं, बस प्लीज. हो, माझं काका काकूंशी बोलणं झालं, पण त्यात काय चुकलं त्यांचं? तू नक्की माझाच मित्र आहेस ना यश? म्हणजे मला वाटलं तू मला नीट ओळखतोस आणि माझ्या मनात काय चाललंय हे मित्र म्हणून तुला कळतं. असं का बोलतेस तू? मी बरोबर बोलती यश.
काका काकूंनी तुला सांगितलं आणि तू त्यांचा निरोप घेऊन आला लगेच माझ्याकडे. नाही, काका काकूंचं समजू शकते मी. त्यांचं वय झालंय, त्यांना माझी काळजी आहे, त्यांना वाटतं की मी लग्न करावं. पण तू तर माझी बाजू मांडू शकला असतं ना काका काकूंकडे. आणि तुला आत्ता खरंच असं वाटतंय की माझ्या आयुष्यात माझी प्रायोरिटी लग्न आहे? तुला माहिती आहे ना यश, आत्ता काय परिस्थिती आहे माझी ते. तसं नाहीये नेहा, मला माहितीये तुला काय म्हणायचं. तुला नाही माहितीये मला काय म्हणायचंय. जर तुला कळत असतं ना तर तू काका काकूंचा निरोप घेऊन माझ्याकडे आला नसता. माझी बाजू त्यांच्याकडे मांडली असती. हो नेहा, कारण मला असं वाटलं की हीच योग्य वेळ आहे तू लग्न करायची. बरी मोठी होत चालली आहे नेहा, तिच्या भविष्याचा विचार नको करायला. आणि तुझं जसं काय वय झालंय, संपूर्ण आयुष्य तू असंच काढणार आहेस? हो का? आणि तुझं काय? तुझ्याही घरचे लागलेत ना मागे तुझ्या लग्नाच्या? तुझं पण तर योग्य वय झालंय ना यश? माझी काही कारण आहेत नाही. मग प्रत्येकाची कारणं असतात यश, आणि प्रत्येकाला स्वतःची कारणं योग्यच वाटत असतात. तेव्हा मी पुन्हा एकदा सांगतोय नेहा, तुझ्या आयुष्यात परी आहे, तिचा तरी विचार कर. मी परीचाच विचार करतेय यश. सगळे मला हेच सांगत असतात, परीसाठी परीसाठी. तुला काय वाटतं, मला परीची काळजी नाहीये का? नेहा, हे बघ, चिडू नकोस. मला तुला त्रास द्यायचा नव्हता. मला नाही बोलायचं. प्लीज फक्त एकदा शांतपणे विचार तरी कर. एकदाच बस. तू घे ना वेळ तुझा. तुला डिसिजन घ्यायला कोणी घाई करत नाही. पण नेहा, एखादी चांगली संधी जर का चालून येत असेल तर तिचा आपण पॉझिटिव्हली विचार नको का करायला? नेहा, उद्या मागे वळून बघताना असं नको वाटायला की एक संधी आली होती आणि मी त्याचा विचारही नाही केला असता तर कदाचित आज परिस्थिती वेगळी असती. म्हणून सांगतोय नेहा, एकदा फक्त विचार कर. ठीक आहे, तुम्हा सगळ्यांना हवंय ना मी परत लग्न करावं? ठीक आहे. तर उत्तर तरी दे नेहा, कुठे चाललीस? परांजपेंकडे.